हाय मित्रांनो, तर कसे तुम्ही सगळं. मी सूरज चव्हाण आणि तुम्ही बघता आदिवासी फिटनेस चॅनल. तर मित्रांनो, आज मजा आहेत आमच्या बहिणीच्या हळदी. तर आज आम्ही हळदीला जाणार आहे मित्रांनो. तर हळदी म्हणजे इथून भरपूर लांब आहे. घोटी साईडला आमच्या बहिणीच्या हळदी आहेत. तर आम्ही आता तिकडे जाणार. आमची तयारी सगळ्यांच्या व्यवस्थित झाल्यात. आता फक्त बघता गाडीची वाट. तरी कुठं जायचंय? कुठं चालल्यात? हा, हल्दी कुठे आहेत? घोटी ना. तर मित्रांनो, खूप उशीर झालाय. 1:30 वाजता गाडी येणार होती मित्रांनो, तर गाडी अजून आली नाही. तर ज्याची गाडी बघितली होती मित्र, तो फोनसुद्धा उचलत नाही. त्याच्यामुळे आम्ही आता बघितल्या दुसऱ्या 2 इको बघितल्यात मित्रांनो. तर त्याच्यात 1 इको येईल. त्याच्यामध्ये आम्ही 4 वाजता हळदी आहेत. त्याच्यामुळे आम्ही लेडीजला 1 इकोमध्ये पुढं पाठवणार हळदीसाठी. आणि आम्ही दुसऱ्या इकोमध्ये थोडं लेट जाणार आहेत. तर तुम्हाला दाखवतो आता हळदीमध्ये डायरेक्ट मित्रांनो. लांब पण भरपूर आहे. तर भेटूया आता डायरेक्ट हळदीमध्ये. चला. तर मित्रांनो, आत्ताची एक गाडी आली पुढं. आता आम्ही बाकीची माणसं निघतात लवकर पुढं. चला जाऊया. तर मित्रांनो, आज रंगपंचमी होती. त्याच्यामुळं भरपूर रस्त्याला आम्हाला पोरं अशी भेटलेली, ज्यांनी आमच्याकडून पैसे घेतले मित्रांनो. तर मित्रांनो, खूप लांबचा प्रवास होता. त्याच्यामुळं आम्ही रस्त्याला गाडी थांबवली आणि गाडीचं हवासुद्धा चेक करून घेतलं. कारण कसं भरपूर लांब जायचं होतं. त्याच्यामुळं पुन्हा अडचण नको, त्यामुळे आम्ही पहिले हवा चेक करून निघालो आमच्या प्रवासाला पुढे. तर आपल्या गाडीपेक्षा ज्या मागच्या ज्या गाड्या आहेत त्या आमच्या जवळ येऊन थांबत होतो. त्या गाड्यांना बघून जास्त भीती वाटते, कारण की त्या गाड्या फास्ट येऊन आमच्या जवळ येऊन एकदम क्लोजमध्ये थांबायच्या मित्रांनो. त्या गाड्यांची मजा बघत आम्ही आता निघालो आमच्या प्रवासाला. तर तुम्हाला लावता ना फोटो. तर मित्रांनो, भरपूर उशीर झाला आम्हाला यायला. कंप्लीट 3 तास लागला तिथपर्यंत पोहोचायला. तर आता गाडी लावली तिथं. गाडी लावली आता CNG भरण्यासाठी. तर आम्ही बघतो आता मागं आम्हाला एखाद्या दुकानात पाण्याची बॉटल जर मिळाली तर पाण्याची बॉटल घेतो आणि फटाफट CNG भरतो आणि निघतो हळदींना. तर आता मिळूया डायरेक्ट आपण मांडवामध्ये. चला मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलो हळदीच्या ठिकाणी. ते मित्रांनो बघा, तर इथं हळदी आहेत मित्रांनो. तर चला आता आतमध्ये जाऊ, तुम्हाला दाखवतो सगळा डेकोरेशन कसं बनलंय. चला जाऊया आतमध्ये.
मित्रांनो नाच बीच एकदम डीजे बीजे झाले पण एकदम व्यवस्थित. तर आता आम्ही सगळं लोक चाललो झोपाला. चल रे झोपाला चल. तर मित्रांनो आम्ही चाललो आता सगळं झोपाला. तुम्हाला दाखवतो आम्ही झोपासाठी पण आम्हाला रूम भेटले मित्रांनो. तेव्हा तुम्हाला रूम पण दाखवतो कसं झोपण्यासाठी आम्हाला. तर मित्रांनो हल्ली तर झालं चाललंय व्यवस्थित. तर आता आम्ही सर्व झोपतो. मिळू आपण सकाळी. गुड नाईट मित्रांनो. तर मित्रांनो 6:30 वाजलं. आताशी सगळी लोक उठल्यात. तुम्हाला दाखवतो आम्हाला आंघोळ तयारी करतो. तर मित्रांनो गाठ खूप लागत होता. सगळे जागत नव्हता. झोपलो तर त्याची आता उघडली 6:30 वाजता. आता लग्नामध्ये तुम्हाला लग्नाची तयारी जातो. तुने मजा का कसं वाटलं रात्री सांगून मजा का. ये वारू सकाळी जिंकून ये बाहेर बसलं. मित्रांनो आंघोलीला आलतो इकडं नदीवर. रूमवरती पाणी होता पण तो भरपूर थंड होता मित्र. त्याच्यामुळे नदीवर आलो आणि पाणी गरम केलं आहे. पाणी गरम करून आंघोळ केलं मित्र. आता आंघोळ बिंघोळ झाली आमच्या सगळ्यांची व्यवस्थित. आता जातो आम्ही हॉलवर. तर मित्र 12 वाजता लग्न आहे. तुम्हाला दावतो लग्न. आणि लग्न झाल्यानंतर आम्ही लगेच निघू घरी. चला लग्न बघूया आता. तर मित्रांनो लग्नाला अजून भरपूर वेळ आहे. अजून 2 तास आहे. आमची माणसं सगळी बसून बसून कंटाळल्यात. त्याच्यामुळे आता इथं जवळपासच एक मंदिर आहे. तिथं त्या मंदिरावर आम्ही जातो फिरायला. तर तुम्हाला दाखवतो तर मंदिर पण एकदम बघण्यासारखं आहे मित्र. तर चला आता बघूया आपण मंदिर. अजय मंदिर कसं आहे बघितलं का. मग बघू आता आपण पण बघू ना मित्रांना पण दाखवू. तर चला तुम्हाला दाखवतो आता मंदिर.
उभा करा नाही उभा हा तिकडे तर तर मित्रांनो हा शंकराचं मंदिर आहे. हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो. या ठिकाणी जो आपला गरुडराज होता त्याचा जो पंख तोडण्यात आला तेव्हा त्याला पाणी पाजायच्या वेळी इथं या ठिकाणी आपलं जय रामाने इथं बाण मारला होता मित्रांनो. त्याच्यामुळे इथं पाण्याचं प्रमाण झाला. आणि इथं अजून इथं भरपूर जागा चांगलीशी दाखवण्यासारखी. इथं असं गोल कुंड आहे, त्याच्यामध्ये हात घालायचा आणि गोटा काढायचा. आणि तो गोटा काढल्यानंतर इच्छा पुरी होते मित्रांनो. मी तर एक वेळा काढले. माझं बरेचसे मित्र आहे तिथं अजून गोटा काढतात. हे बघा मित्रांनो, तिथं गोटा काढल्यानंतर नवस पूर्ण होतो मित्रांनो. चला आपण तुम्हाला दाखवतो आता गोटा कशा प्रकारे काढतात. तर मित्रांनो बघा हा कुंड अशा प्रकारे दिसतो. तुम्हाला दाखवतो जवळचे. हे बघा मित्र, अशा प्रकारे दिसतो या कुंड. मोबाईल पडेल. तर मित्र आता मी पुन्हा एकदा ट्राय करणार आहे. बघू मला निघतोय का नाही. तुम्हाला दाखवतो गोटा काढून. अशा प्रकारे गोटा काढावा लागतो. ज्या माणसाने गोटा काढला ना त्यांनी धुवून परत त्याच्यात ठेवायला लागतंय. चला आता धुवून घेऊया. तर मात्र आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल ना ती ही काढायची. तर आपली ज्याच्या हातने निघेल तर इच्छा पूर्ण होते मित्रांनो. आणि ज्याने काढले त्याच्या हातून पुन्हा ठेवायचे आतमध्ये. मित्रांनो आताच आम्ही घरी पोहोचलोय मित्रांनो. 8 वाजल्यात आम्हाला यायला घरी. तर मित्रांनो आता इथंच आपण व्हिडिओ एंड करू. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. थँक्स अ लॉट.